बर का मी ह्याच्यासाठी तुमच्याकडे आलोय उद्या काय पक्षाच्या आपल्या याच्या जिल्हा परिषदेच्या गटातनं कोण कोणी इच्छुक आहेत ना त्यांच्या मुलाखती लावल्या त्या तिकडं साहेबांनी आणि मला गावातली सगळी भेटली की सरपंच भेटला सुधामराव नेशे संजू पाटील भेटला किरण शेठ भेटली आणखी लय लोक म्हणली बाळासाहेब तुम्ही जर असला ना तुम्हाला आमचं एक मुखाने पाठिंबा आहे तुमच्या माणसाची फक्त मत मागाल का तुमच्या बाळा फक्त तर तुम्ही काय करा मला सगळ्यांनी पाठिंबा द्या आणि मी इच्छुक आहे जिल्हा परिषदला जा ए बाळू अरे तुला ते मुद्दाम घोड्यावर बसावत्यात आपल्या गटात डोकं फुटा त्यांचा हेतोय धूर्त हेतोय हा हेतू ज्यावेळेस तू ओळखशील ना त्यावेळेस तुला खरं त्यांचं रूप ओळख होईल. भाऊ तालुका अध्यक्षांचा पण माझा झाला फोन ते म्हणले शक्यतो होईल तुमचा पण विचार कदाचित फक्त पिऊन जाऊ नका त्यांच्या पुढे अरे बाळू तालुका अध्यक्ष प्रत्येकाला गोड बोलत्या त्यांचं ते कामच असतं तुझं करतो ह्याचं करतो आणि कोणाचंच बरं होतं मी काय म्हणतो ऐका गेला भाऊ सुभाषराव समजा जर विरोधकांच्या म्हणजे त्या गटातल्या लोकांनी मला पाठिंबा देत असला तुम्हाला काय माघार घ्यायला अडचण येते अजिबात ना आम्ही सगळे माघार घेतो. हा जाऊ चला तुम्ही माझी शिफारस करा घेतो. मला माहिती आहे हा. ना ते माघार नाही येणार आपल्यात पिल्लू सोडलंय तुला पुढे आपल्यात ढकलायचं. वाद व्हाव्यात बाळू म्हणून हे राजकारण आहे आणि राजकारण म्हणजे विनाकारण असतं लक्षात घे ह्याच्यामध्ये सक्षम माणसं लागतात आम्ही तुला वाईट म्हणत नाही पण इथं मुद्दाम तुला लावायचा आपल्यातला आपला गोंधळ निर्माण करायचा का पाटील नाही, पुण्यात बाळासाहेबाला गोह्यावर बसले तू बघा तुम्ही तुम्हाला ग्रामसभा आणि विधानसभेमधल्या अक्कल आहे का कळतं का काय फरक नाही नाही म्हणजे गरिबांनी पुढारपण करायचं नाही गरीबी श्रीमंतीची येतो का कुठं प्रश्न मग काय राव, इथं काय सामाजिक बांधील पाहिजे कायदे कानून माहित पाहिजे मेरा वडील झाले राव, माझी जिल्हा परिषद पंचायत समिती सगळं कायदे कानून माहित पाहिजे पाटील हा? आपल्यातल्या आपल्यात वाद नको कोण? आपण बसलोय नाही ना माझं डोकं हलतं. कोणत्या पुढाराचं कायदा काढून पाठवतो काय ते- काहीतरी बोलत जाऊ नका तेव्हा. शिक्षण पाहिजे आवक कमीत कमी ग्रॅज्युएट तरी पाहिजे का नाही ह्या डोक्याचा पाठिंबा मला मी शाळा शिकलो नाही कॉलेज चाललंय माझं दारू पितो हे झालं आपलं तुम्ही सुभाषराव आपण बाळूला 100% 100% पाठिंबा तुमचा काय राव वैना वै गेला थांबा, थांबा. 100% तर पाठिंबा. कोण लायकीचा माझ्यापेक्षा सांगा बरं ए बाळू मी सगळ्यात लायकीचा म्हणून आपल्या डोकं फोटो करायचे का नाही. ह्याच विरोधकांना पाहिजे ही तुला कळत नाही मला गोंध आहे बाळू तू सुभाषराव असं म्हणून चालेल का पाटील हा. तुम्ही ज्येष्ठ आहात तुमचं मार्गदर्शन आम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोणाचं आपल्यातलं एक कोणाचं निर्णय ठरवू. नाही नाही माझ्याबद्दल सुद्धा गावात चर्चा झाली मला कानावर आले की पाटील अनुभवी हाय आता. शिकलेला हाय आता. जुन्या प्रकारचं शिक्षण हाय नैतिक पास हाय आता. आणि सामाजिक बांधले गावची पाटील जसं आदर्शपणा सांभाळते तसं हे मी सांभाळते अशी गावची माणसं माझ्याबद्दल बोलते की ना तुम्हाला पाटील हा? एज बार आणि डान्स बार मधला फरक कळतो का काय हा जमलं. आता ह्या हो का हा. लय भानगडीत पडायचं नसतं तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचे असतात आमची ताकद वाढवायची असते बरं. लय मी करायचं हे नसतं बघा हा. आपल्या पार्टीमध्ये हा. एक मत होणं महत्वाचं आहे तर माझ्याबद्दल का माझं काय म्हणणं आहे बाळासाहेब हे बघा मी आतापर्यंत गावचा तंट सोडवलं हा. लोकांची शिव्या खाल्ल्या आणि गावात लोकांचं असं म्हणणं आहे की प्रतिनिधी असा होता सुभाषराव सारखा हा हा तर मग माझा पण विचार झाला तर ते बरं होईल म्हणजे जर काय आपल्यात वाद होणार नसेल आणि एकच जर नाव सुचवायचं असेल आणि आपल्यात मिटत असेल तर माझं नाव सुचवा कोणी सांगितलं तुम्हाला असं कोणी काना थुकलं तुमच्या कालपर्यंत चांगलं होतं सुभाषराव तुम्ही हा मग आज चांगलंच आहे तुम्ही. आजपर्यंत सकाळपर्यंत म्हणत होता रामभाऊ तुमच्यासारखं उमदरी नेतृत्व नाही एखादं न होणारं काम तुमच्यासारख्या धाडसाने पुढे करतो हा आणि होय तुम्ही बरं तुमचं काय म्हणे तुमचं काय म्हणे ह्यांचं नाही मला करायचं शेवट 5 वर्षी बाळू अरे माझं स्वतःचं नाव मी स्वतः घ्यायची मला जेव्हा वेळच नव्हती आणायला पाहिजे हे दिवस बघायसाठी मी जिवंत राहिलो काय हा म्हणजे तुम्ही पण इच्छुक म्हणजे मला जनतेने दिलं पाहिजे ही तुम्हीच म्हणायला पाहिजे रे मला म्हणायची वेळ येते ही हे काय हो का मी तुम्हाला सांगतो जर तुमच्यातल्या आपल्यात भांडण बघितला ते आमदार सत्या गटाला तिकीट द्यायला मग तुमचं सगळं ठेव व्हायला ते तर नाही झालं तुमच्यामुळे ठेव होते मला मिळत असलं देऊ का सुभाषराव आमचा कुठे विरोध आहे तुम्हाला मिळलं तर विरोध नाही तुम्हाला दोघांना मिळलं तर माझा विरोध नाही पण एक नाव सुचवायचं असेल तर माझा विचार व्हावा हे फक्त माझं मत आहे पाटील तुम्ही ज्येष्ठत्वाच्या भूमिकेत राहा आशीर्वाद द्या. काय होतं पाटील मला कधी कधी स्मृतीच पाहून ठेवतो तुमच्या कधी कधी ती नाही, नाही, तुमच्या मताशी मी सहमत आणि आहे ऐका. पण कसं आहे एवढे 5 वर्षी शेवट एक संधी द्या पाटील समजा हा. तुम्ही जनतेचं तिकीट मिळलं हा. तुम्ही निवडून आला हा. जनतेच्या पायऱ्या आहेत म्हणून तुम्ही पंचायत समितीच्या पायऱ्या चढला ते आपल्या गावच्या अमृत आहे का नाही आता तुमच्या लक्षात राहणार काय काय गोष्टी पाटील तुम्ही थांबवायचं रामभाऊ हा आपल्यात वाद चाललाय पण एक लक्षात ठेवा सरपंच पण काय त्यांची पार्टी शांत बसणार नाही बाळासाहेब तयारी चालली बघा ते तयारी करणार बघू मला तर म्हटलं तर तुम्हालाच पाठिंबा आहे पण त्या माझा त्यांच्या पण विश्वास नाही हा मंत्री महोदयांना भेटू मी जाणार आहे पाठवून जाणार आहे मी उद्या ना काय तुम्ही राव काय तिथं काम आहे तुमचं बाळू तू नक्कीच आहे पण आपल्याच गटाला तिकीट मिळावं ह्याच्यासाठी जा नाही मी तिथं सकाळचं जाणार आहे माझी 2-4 काम आहे तिथं
तुम्ही असलं काहीतरी खेळ करणार असलं तर मी तुमच्यावर येत नसतो आणि त्यांच्यावर पण येत ठीक नसतो. आहे येऊ द्या. मंत्री काय म्हणतात मग त्याच्यानुसार पुढचा निर्णय घेऊ आपण. नाही आमदार साहेबांचं माझ्या पण बोलणं झालं मागच्या आठवड्यात एका विषयासाठी बोललो होतो. तेव्हा मी पर्सनल बोललो होतो. मी बाळासाहेब बोलतोय आणि माझा विचार शक्यतो करा बाबा म्हणले. तुम्हाला पंचायत समितीत देऊ का? पंचायत समितीला काय करायचं? जिल्हा परिषद गाठातच जायचं. अगर मी अध्यक्ष व्हायचे स्वप्न बघतो आणि तू काय हे मग आधी तिकिटाचा बाबा यो माणूस आहे. मी एक बार ए, नको येऊ तो. मी सोबत तुमच्यावर येणार ना. मी मग सरपंचाच्या पार्टीत जाणार. काय हे काय पद्धत आहे बा? तुला ना घोड्याच्या शेपटाला मागं पळायला जाणारी माणसं ती तुला बसावला घोड्या केली तुला वाटायला लागलं दिल्लीत दिसायला लागले. हे हो बसला मला काय पटत नाही माणसं. बस आपल्यातल्या मला तिकीट मागा तुम्ही सगळे. ठीक आहे, उद्या. मन मोठं काढा. सुभाषराव द्या तुम्ही वचन मोठ बांधा आपल्याच गटाला तिकीट चला चला सुरू बस तू काय माहिती जा पाटील तुम्ही जा 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 आमचा की तुम्ही कपडे बिपडे इस्त्री करा. तिथला असा अवतार घेऊ नका. तुम्हाला मिळत तर आमच्या काय पोटात माझ्या अवतार घेऊ नका तिथे. जा. नाही माझ्याबद्दल काही काळजी पिळू नका म्हणजे झालं पक्षश्रेष्ठीकरण. आपण एकमुखाने मागायची कुणाला द्या पण आम्हाला द्या. हे बघ कशाला मला करतो विरोधात काहीतरी काढी लावणार तुला आणि तुला की माकडासारखं नाचायला लागणार काय रामपाल व्हायचं म्हणे मोठे करा गेलो तुम्ही तरी. माझं मन मोठंच आहे बाळ्या तुला अक्षरशः जिल्हा परिषद अध्यक्ष केलं तरी मला काय हरकत नाही. मी जर लालदेवाच्या गाडीत मंत्री होणार असलो तर मला काय अडचण आहे माझा कार्यकर्ता झडपी अध्यक्ष झाला तर. पण ते तसं करणार नाही. तिथं जाऊन तुला सांगणार हा पितो कुरगड्या करतो काहीतरी नाही मग काय करा आपापल्या पद्धतीने सगळ्यांनी मागा साहेबांना आमदार साहेब देतात. सगळ्या कबरी काढायच्या मला सांगायचं जीवाभावाचा मित्र आहे का नाही मला सोबत राजकारणात नसणारा माणूस. अरे भाऊ 5 वर्ष आपली मैत्री. तिकीट मागस्तोवर मैत्री नाही. तुम्हाला तिकीट मिळलं तर मग तुमचा मित्र तुमचा प्रचार करणार. मला मिळलं तर तुम्ही माझा प्रचार करा. पण तिकीट मिळलं तर तुम्ही माझा मित्र नाही मी तुमचा मित्र. राजकारणात- आपापल्या पद्धतीने प्रयत्न करायचा. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो कोण कोणाचा शत्रू नसतो. ताकद लावायची ताकद निर्माण करायची. करा आणि बघू तो तुम्ही आता मी पण मागणार नाही ना बाबा सगळं. अरे माग तिकीट मलाच मिळणार. काय केलं सेठ आज सकाळीच काय नाही सरपंच जिल्हा परिषद निवडणूक आहे उद्या पक्षाची शुभांच्या मुलाखती साहेबांसमोर बर त्यासाठी मी तयारी केली जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी दिसतंय की कडक. तुम्ही उद्या सगळ्यांनी यायचंय तुम्ही उद्या सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभा राहायचं. उद्या मी मुलाखतीला जाणार आहे तिथं 100% विरोधकांचं बी भाऊ चालेल का नाव यांचं बी चालेल परत. नाही असू द्या सगळी तयारी करणार पण माझी फुल तयारी तुम्हाला माहिती आहे, सरपंच मी तुमच्यासाठी एक सरपंच पदाला किती मदत केली. हो किरणचे रामभाऊ तिकडून तयारी करतोय म्हणजे तुम्ही एक लक्ष ठेवा आमच्याकडून तुम्ही येणार एक लक्ष ठेवा कुणाची तयारी ठेवायची. मी तिकीट आपल्याला सगळ्या गिरायकांना तुमच्या प्रशासनाने मदत केली. तर बघूया काय शेट आहे ना तिथं शेट. चला येऊ का मग मी मला काय करायचं बारामती जाऊन पत्र बित्र लोकांच्या गाठी घ्यायच्या सगळ्यांना मला परत भेटावं लागेल. 100% तुम्ही जा. चालते आणि मी काळजी राहा. ओके. सरपंच हे म्हणतंय मी गट झाले विकलंय सांगितलं आपल्याला एक लक्षात ठेव आलताना पण म्हणायचंय कसं असतंय विरोधक किती बी जरी असला तरी त्याला विरोध करायचा नाही. कसं आहे अहो बिगर औषधाची खबरच घालू ना. सरपंच किंवा आता खरं तुम्ही जाऊ नका त्याच्याकडे काय नाही तर त्या दिवशी परत जाताना आम्ही काय तुमच्या सत्रांच्या दुसऱ्याच्या हा म्हणजे तुझी तयारी झाली का? माझी तयारी म्हणजे तुम्ही शब्द देता मला सरपंच केलं नाही तुम्हाला 7 बाऱ्या बोजात चढवून तुम्हाला सरपंच केला पैसे निघाले तुम्ही म्हणता पंचायत समितीला आणि जर तुला लागलं तर मदत करेल. पण आपण कशासाठी करतो तू आहे माझ्या काळातला माणूस तुला तिकीट म्हणून देतो. चला हा मग हे सरपंच तुम्हाला तिकीट मिळलं काय मला मिळलं काय एकच आहे. आणि तिथं अजिबात कानाचं नाव कोणा सांगायचं माझं सांगायचं. हे जिल्हा परिषद म्हणजे मिनी मात्र आहे. हा. आता तिथं काम केलं म्हणजे मी केल्यासारखं करा. मग ते बघा. सुरक्षित मी काय म्हणतोय तुम्ही शिफारसपत्र देता का नाही द्या शिफारसपत्र सुरक्षितचं नाव द्या. हा 100% आणि तुझं बघू पगार वाढवतोय आता पुढच्या महिन्यापासून काय तिथे काय ती बाहेर सांगायचं नाही. कसं आहे तू बी विश्वासातला पक्ष आहे. जागा कामावर तुम्ही मला बी जाऊ पडेल. चला 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 चला. सरपंच माझ्या नावाची चर्चा झाली पाहिजे काय पप्पू गेला खरं गेलं संजू शेट्टी म्हणतोय मला तिकीट पाहिजे. हा त्याने काय केलं माहिती का सगळ्या गावात सगळ्या नावाला व्यापारून ज्या अडचणी वाढवल्या ना त्या मिटवता मला नको झाले. आणि तो रेशनिंग वाला रात्रीचा माल विकतोय ते जर बोला मला मिटवता नको झाले. आता मला सांगा सोन्याची सुरू झाली म्हणून काय घेतो का मारून. हा
सरपंच अहो, तुमची हवा आहे तुम्ही का नाही सोडू नका चान्स मी काम केली मला तिकीट पाहिजे ना. हा तेच की आता चान्स आलाय तर सोडू नका. काय संजू शेट नाही ते केलं शेट कशाला ते दोघांची करताय. रामभाऊच्या काळात काय झालंय माहिती का, एका माणसाला 3-3 शौचालय आणि 3-3 शौचालयाच्या माध्यमातून त्यांनी काढले अनुदान गोळे ना सगळा. ते काय करा तुम्ही शिफारस पत्र लिहिले की नाही त्याच्या दोघांना दावा पण त्याच्यावर नाव तुमचं टाका. 100% तसंच करतो. आणि त्या पार्टीत काय चाललंय थोडं बघ आणि काय कमी जास्त झालं तर मला लगेच कळवायचं. तुम्हाला 100% सगळं सांगतो. गुप्त हालचाली चालू आहेत. चालते पण फक्त तुमचं चान्स सोडू नका. आपल्याला कमी नाही. संजूला काय सांगू नको.